2016चा MPSCने घेतलेला ड्रग इन्स्पेक्टरचा पेपर ॲनालिसिस करणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे, HIV AIDS is diagnosed by some specific test. Identify which among the following tests is used. HIV means human immunodeficiency virus. First, ELISA. Second, DNA PCR by amplification. Third, Western blot. And fourth, all of the above. तर कोणकोणत्या टेस्ट यूज केल्या जातात डायग्नोसिससाठी HIVच्या? तर या सगळ्याच टेस्ट यूज केल्या जातात. ELISA, DNA PCR बाय ॲम्प्लिफिकेशन आणि वेस्टर्न ब्लॉट. याचा आन्सर आहे फुल ऑल ऑफ द अबव. वेस्टर्न ब्लॉट टेस्ट ही कन्फर्मेटरी टेस्ट आहे. सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज द अँटीडोट फॉर लीड पॉयझनिंग? लीड पॉयझनिंगसाठी अँटीडोट कोणता? फर्स्ट ऑप्शन आहे डायमरकॅप्टोसक्सिनिक ॲसिड. सेकंड, फायसोस्टिगमिन. थर्ड, फोमेपिझोल. फोर्थ, ॲट्रोपिन. तर लीड पॉयझनिंगसाठी अँटीडोट आहे फर्स्ट डायमरकॅप्टोसक्सिनिक ॲसिड. याचा आन्सर आहे फर्स्ट नंबरचा ऑप्शन. फोमेपिझोलसाठी अल्कोहोल. कशासाठी आहे तर अल्कोहोलसाठी. थर्ड क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज नॉट टोकोलायटिक? खालीलपैकी कोणता ड्रग हा टोकोलायटिक नाही? फर्स्ट ऑप्शन रिटोडिन. सेकंड, मॅग्नेशियम सल्फेट. थर्ड, निपेडिपिन. फोर्थ, अर्गोटामाइन. तर याचा आन्सर आहे फोर्थ, अर्गोटामाइन. रिटोड्रिन, मॅग्नेशियम सल्फेट आणि निपेडिपिन हे टोकोलायटिक्स आहेत. तर आता आपण टोकोलायटिक्सचं क्लासिफिकेशन पाहूया. तर युटेराईड स्टिम्युलंट म्हणजेच ऑक्झिटोसिक्स आणि युटेराईन रिलॅक्झंट म्हणजेच टोकोलायटिक्स. तर फर्स्ट आपण युटेराईन स्टिम्युलंटचं क्लासिफिकेशन पाहू. फर्स्ट क्लास आहे पोस्टेरियर पिट्युटरी हार्मोन. त्यामध्ये ऑक्झिटोसिन, डेसामाइनो ऑक्झिटोसिन. अर्गोटॉल्कलाइनमध्ये येतं अर्गोमेट्रिन, अर्गोनोविन, मिथाइल अर्गोमेट्रिन. प्रोस्टॅग्लॅन्डिन्समध्ये PGE2, डिनोप्रोस्टोन, PGF2A, डिनोप्रोस्ट. 15 मिथाइल PGF2A त्यालाच कार्बोप्रोस्ट म्हणतात. आणि मिसोप्रोस्टल प्लस मिपेप्रिस्टोन. मिसलेनियसमध्ये येतं इथॅक्रेडिन आणि पेनिन. आता युटेराईन रिलॅक्झंटचं क्लासिफिकेशन पाहू. युटेराईन रिलॅक्झंट म्हणजेच टोकोलायटिक्स. फर्स्ट क्लास आहे ॲड्रेनर्जिक अगोनिस्ट. त्यामध्ये येतं रिटोडिन, साल्ब्युटामाइड, टर्ब्युटॅलिन, आयसोक्सिप्रिन. कॅल्शियम चॅनेल ब्लॉकरमध्ये येतं निपेडिपिन. ऑक्झिटोसिनमध्ये येतं ॲटोसिबाइन. आणि मिसलेनियसमध्ये येतात मॅग्नेशियम सल्फेट, प्रोजेस्टेरॉन, नायट्रेट, हॅलोथेन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग NSAID इज अ नॉट अ प्रोपियोनिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह? खालीलपैकी कोणते NSAID प्रोपियोनिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह नाही? फर्स्ट ऑप्शन आयबुप्रोपेन. सेकंड, नॅप्रोक्झेन. थर्ड, ऑक्साप्रोझिन. अँड फोर्थ आहे पिरोक्झिकॉम. तर याचा आन्सर आहे पिरोक्झिकॉम. पिरोक्झिकॉम हे ऑक्झिकॉम डेरिव्हेटिव्हमध्ये येतात. आयबुप्रोपेन, नॅप्रोक्झेन आणि ऑक्साप्रोझिन हे प्रोपियोनिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह आहेत. तर आपण आता NSAIDचं क्लासिफिकेशन पाहू. NSAID means non-steroidal anti-inflammatory drugs, antipyretic, analgesic. फर्स्ट क्लास आहे सिलेक्टिव्ह COX-2 इनहिबिटर. त्यामध्ये येतं सेलेकॉक्झिक, इटोरिकॉक्झिक, पेरेकॉक्झिक. हे लक्षात ठेवताना कॉक्झिक लक्षात ठेवायचं. प्रिफरेंटियल COX-2 इनहिबिटर. ह्यामध्ये येतं निमेन्युसिलाइड, डायक्लोफेनॅक, ॲसेक्लोफेनॅक, मेलॉक्झिकॉम, इटोडोलॅक. आता आपण नॉन सिलेक्टिव्ह COX इनहिबिटर पाहूया. सॅलिसिलेटमध्ये येतं ॲस्प्रिन. प्रोपियोनिक ॲसिड डेरिव्हेटिव्हमध्ये येतं आयबुप्रोपेन, नॅप्रोक्झेन, किटोप्रोपेन, फ्लर्बिप्रोपेन. फेनामेटमध्ये येतं मेफेनामिक ॲसिड. इनोलिक ॲसिड डेरिव्हेटिव्हमध्ये येतं पिरोक्झिकॉम, टेनोक्झिकॉम. ॲसिटिक ॲसिड डेरिव्हेटिव्हमध्ये येतं किटोरोलॉक, इंडामिथायसिन, नॅबेमिटोन. पायराझोलोन डेरिव्हेटिव्हमध्ये येतं फिनिलबिटाझोन, ऑक्सिफेनबिटाझोन. आता सेकंड क्लास ॲनाल्जेसिक, अँटीपायरेटिक विथ पुअर अँटी इन्फ्लामेटरी ॲक्शन. यांना पुअर अँटी इन्फ्लामेटरी ॲक्शन असते. फर्स्ट त्यामध्ये येतं
पॅरा अमायनो प्रोपेनिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह पॅरासिटामॉल, त्याचंच नाव आहे ॲसेटामिनोफेन. पायराझोलॉन डेरिव्हेटिव्हमध्ये येतं मेटामिझोल, डायपॅरन अँड प्रोपीफेनोइक फेनोझोन अँड बेन्झोक्सायझोसिन डेरिव्हेटिव्ह निफोपॉम. Next question. Which anticoagulant is produced by mast cells and basophils? First option heparin, second prostaglandin, third histidine and fourth vitamin K. तर याचा आन्सर आहे फर्स्ट हेपेरिन. नेक्स्ट क्वेश्चन. Under which rule of the Drugs and Cosmetic Act 1940 and rules 1945 license for blood bank are issued? First option 122G, 122A, 160B, फोर्थ आहे 150B. याचा आन्सर आहे फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन. मॅच द फॉलोविंग. फर्स्ट थ्रोम्बोप्लास्टिन, सेकंड प्रोकन्वर्टिन, थर्ड फायब्रिनोजेन आणि फोर्थ प्रोथ्रोम्बिन. तर फर्स्ट थ्रोम्बोप्लास्टिन हा किती नंबरचा फॅक्टर आहे? तर हा फॅक्टर थर्ड नंबरचा आहे. तर फर्स्टला येणार सेकंड नंबर, फॅक्टर थर्ड. प्रोकन्वर्टिन कोणता फॅक्टर आहे? तर फॅक्टर 7. याचा येणार फर्स्ट. आणि फायब्रिझिनोजेन हा फर्स्ट फॅक्टर आहे, तर याचा येणार फोर्थ ऑप्शन. आणि प्रोथ्रोम्बिन हा सेकंड फॅक्टर आहे, तर याचा येणार थर्ड. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट करेक्ट आहे. आता आपण फॅक्टर्स पाहूया. फॅक्टर्स इन्व्हॉल्ड इन ब्लड क्लॉटिंग. तर 13 फॅक्टर्स आहेत. फर्स्ट आहे फॅक्टर फर्स्ट फायब्रिनोजेन, फॅक्टर सेकंड प्रोथ्रोम्बिन, फॅक्टर थर्ड थ्रोम्बोप्लास्टिन, त्यालाच टिश्यू फॅक्टर म्हणतात. फॅक्टर फोर्थ कॅल्शियम, फॅक्टर 5 लेबाइल फॅक्टर, त्यालाच प्रोअसर्टिन और प्रोएक्सेलरेटर ग्लोब्युलिन म्हणतात. फॅक्टर 6 प्रेझन्स हॅज नॉट बीन अपडेट, म्हणजे फॅक्टर 6 नाही. फॅक्टर 7 स्टेबल फॅक्टर, फॅक्टर 8 अँटीहिमोफिलिक फॅक्टर, अँटीहिमोफिलिक ग्लोबिन. फॅक्टर 9 क्रिसमस फॅक्टर, फॅक्टर 10 स्टर्ड पॉवर फॅक्टर, फॅक्टर 11 प्लाझ्मा थ्रोम्बोप्लास्टिन अँटेसिडेंट, फॅक्टर 12 हॅगमन फॅक्टर कॉन्टॅक्ट फॅक्टर, फॅक्टर 13 फायब्रिन स्टॅबिलायझिंग फॅक्टर फायब्रिनेज. बेसोफिल ओरिजिनेट इन फर्स्ट ऑप्शन आहे मेगा कॅरिओब्लास्ट, सेकंड मोनोब्लास्ट, थर्ड मेगा कॅरिओसाइट अँड फोर्थ आहे मायलोब्लास्ट. याचा आन्सर आहे मायलोब्लास्ट. मॅच द फॉलोविंग अँटी कॅन्सर ड्रग्स विथ देअर सेल सायकल्स. फर्स्ट सायटाबॅरिन, सेकंड इटोप्सिड, थर्ड विनक्रिस्टिन, फोर्थ आहे ब्लिओमायसिन. याचा आन्सर फर्स्ट ऑप्शन आहे, म्हणजे सायटारब्रिन. त्याला ती येते यस फेजमध्ये. इटोप्साइड येतो G1 यस फेजमध्ये, विनक्रिस्टिन येतो यम फेजमध्ये, ब्लिओमायसिन G2 यम फेज. आता थर्ड नंबरचा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज अन ईस्टर अँड शॉर्ट ॲक्टिंग लोकल ॲनेस्थेटिक. खालीलपैकी कोणते शॉर्ट
शॉर्ट ॲक्टिंग लोकल ॲनेस्थेटिक आहे. तर पहिला आहे टेट्राकेन, सेकंड डिबुकेन, थर्ड लिडोकेन अँड फोर्थ प्रोकेन. तर प्रोकेन हे शॉर्ट ॲक्टिंग लोकल ॲनेस्थेटिक. तर आपण आता क्लासिफिकेशन पाहूया. लोकल ॲनेस्थेटिक ह्या 2 क्लास आहेत. यामध्ये इंजेक्टेबल ॲनेस्थेटिक, सरफेस ॲनेस्थेटिक. इंजेक्टेबल ॲनेस्थेटिकमध्ये येतं लो पोटेन्सी, शॉर्ट ॲक्टिंग, शॉर्ट ड्युरेशन. तर यामध्ये येतं प्रोकेन, क्लोरप्रोकेन. इंटरमिडिएट पोटेन्सी अँड ड्युरेशन यामध्ये येतं लिडोकेन, प्रिलोकेन. आणि हाय पोटेन्सी लॉंग ड्युरेशनमध्ये येतं टेट्राकेन, बुपिवाकेन, रोपिकेन, डिब्युकेन. तर सेकंड क्लास सरफेस ॲनेस्थेटिक यामध्ये येतं सोल्युबल, इनसोल्युबल. सोल्युबलमध्ये येतं कोकेन, लिडोकेन, टेट्राकेन, प्रोपॅराकेन. आणि इनसोल्युबलमध्ये येतं बेन्झोकेन, बिटाइल अमिनो बेन्झोएट, नॉक्सिथॅझिन. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू.